नमस्कार मित्रांनो, माईक तुमच्यासाठी चांगलं ऐकू यावं म्हणून पहिला ट्रायल करतोय. तर मित्रांनो, भाजपाचे महाराष्ट्रातील काही दिवस खराब आलेत का? आपल्या रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या आहेत आणि त्या एक बंधू बाबा अशोक खरात यांना का छत्री पाया पडणं हे सगळं आता मी व्हिडिओ बघतोय. आता बघा, तो अशोक खरात बंधू बाबा त्याच्याकडे 58 म्हणजे एक पेन ड्राईव्ह आहे ज्याच्यामध्ये 58 सीडीज आहेत आणि या 58 सिरीजमध्ये भाजपाचे आता किती लोक अडकतात, म्हणजे एपेस्टन फाईल आहे ना तशी याने पण काढून ठेवलेली वाटतं. आता त्याच्यासाठी साधीसुधी इन्क्वायरी नाही आहे, SITची इन्क्वायरी आहे आणि त्याचे प्रमुख आहेत तेजस्वी सातपुते. आता तेजस्वी सातपुते या महिला आहेत, त्यांची नियुक्ती केलेली आहे. आता मी SIT म्हणजे काय सांगतो, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम, म्हणजे ज्याचा जलद तपास व्हावा. फॉरेन्सिक तज्ज्ञ SIT का स्थापन करतात, तर लोकल पोलिसांची ओळख त्या ॲक्यूज बरोबर असते, तर ते नको चौकशी ढील पण दिली जाते म्हणून. आणि जेव्हा प्रकरण खूपच मोठं गाजलेलं असतं, ज्याच्या आतमध्ये मिनिस्टर वगैरे असतात मंत्र्यांचा, त्यांच्यामध्ये गुंतागुंतीचं सगळं असतं, म्हणून SIT स्थापन केली जाते विश्वास टिकावा म्हणून. तेजस्वी सातपुते यांचं शिक्षण बारामती येथे पूर्ण झालं आणि त्यांनी OPSC परीक्षेत यश मिळवले. सोलापूर SP झाल्या. कडक शिस्त आणि गुन्हेगारावरील कारवाईसाठी त्या ओळखल्या जातात. म्हणजे आता विचार करा, अशोक खरात या राक्षसाची कुठेच सुटका होणार नाही. आता मोठमोठ्या अधिकाऱ्यांची, मंत्र्यांची चौकशी होणार. थोड्याच दिवसात लोकांना कळेल की हे असले पिपासू कशा प्रकारे समाजात वावरतात. धन्यवाद. उमेश कांगोकर, अंधेरी पश्चिम, मुंबईवरून. अब भाजपा की खैर नहीं.